बरं वाटतंय खूप आज तुम्हाला पाहून बाळांनो. हा, तसं बाळांनो म्हणण्यासारखं तुमचं वय राहिलेलं नाही म्हणा, पण तरी मी तुम्हाला अशीच हाक मारणार. बरं, तुमच्या टोपण नावानं हाक मारणं आता बरं नाही दिसणार. काय भयानक नावं होती ठेवलेली. गुंड्या, गलप्या, मावरा, डोशा, चंदा ओ चंदा. पोरानं ओळखलत ना मला? मी तुमचं कॉलेज, बॉम्बे वेटरनरी कॉलेज, BVC, 1886 पासून इथंच उभा आहे, तुमच्यासाठी तुमचं होऊन. इमारत म्हणून कालची आणि आजची म्हणून बदल झालेत खरं, पण इतिहास अजूनही घडतोय. तुमच्या झळाळत्या यशाच्या रूपात तो रोज लिहिला जातोय. तुमच्यातल्या डॉक्टरांनी मिळवलेलं यश सुद्धा स्पृहणीय आहेच की. देशातलं पहिलं आणि जगातलं केवळ 14वं वेटरनरी न्यूक्लिअर मेडिसिन सेंटर, स्टेट ऑफ आर्ट लॅब फॉर टेस्टिंग केमिकल रेसिड्यूज इन ॲनिमल ओरिजिन फूड, आशियातली जनावरांसाठीची पहिली ब्लड बँक, ॲनारोबिक ॲसिडिफिकेशन टेक्निक्स, व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स फ्रॉम स्लॉटर हाऊस वेस्ट सारखा रिसर्च प्रोग्राम, वर्ल्ड बँकेनं गौरवलेली सॉफ्टवेअर्स, किती आणि काय काय सांगायचं. तेव्हा तर आमच्याकडे पैसे नव्हतं पुस्तक घ्यायला, आम्ही तिकडच बसून पुस्तक मधून नोट्स काढूनच शिकलोय. इतिहास घडला, घडतोय आणि घडत राहणार. इतिहासावरून आठवलं, ब्रिटिश व्हाईसरॉय इथं परेलच्या हाफकिन मध्ये राहत होता. अचानक एके दिवशी त्याचा घोडा खूप आजारी पडला, म्हणून त्याला परदेशातून डॉक्टर मागवावे लागले. आता ज्या ठिकाणी हे हॉस्पिटल उभं आहे तिथेच पूर्वी या व्हाईसरॉयच्या घोड्यांचा तबेला होता. मग भारतातही असे जनावरांचे डॉक्टर हवेत, याच कल्पनेतून J.H. स्टील यांच्या मार्गदर्शनाखाली 1886 साली इथं दवाखाना सुरू झाला आणि मला अस्तित्व मिळालं. माझं अस्तित्व मुंबई विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ, त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठांतर्गत होतं. पण आज महाराष्ट्र ॲनिमल फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी, माफसू, असं स्वतंत्र अस्तित्व मला मिळालंय. बाळांनो, आजच्या या विशेष दिवशी मी तुमची परीक्षा घेणार आहे. हा, घाबरू नका. परीक्षा म्हणजे तशी नव्हे, रात्र रात्र जागून अभ्यास करणं, 10 पैशातल्या झेरॉक्स काढणं, मुद्दाम आजारपणाचं कारण काढून नंतर पेपर देणं. तुमच्या भाषेत म्हणायचं तर आय ग्रेड वगैरे वगैरे. ही परीक्षा आहे आपल्या नात्याची. पेपर एकच सोडवायचा, तो म्हणजे आठवणींचा. चला, धरा माझं बोट, निघूया. हा मी जुना, आजही त्या परंपरेचा पाईक, आणि हा मी आजचा. आता मला आठवून सांगा ती जागा जी 1908 साली अस्तित्वात आली, जिनं तुमचं रडणं, हसणं, मजा मस्ती, सुख दुःख एका ताटात वाटून खाल्लेला वरण भात, ते प्रेमभंगानंतरचा देवदास, हे सारं पाहिलंय. बर, चला हिंट देतो. तिला तुम्ही टायटॅनिक, कुणी राजवाडा, तर कुणी हवा महल म्हणायचात. करेक्ट. आठवतंय काही की बरंच काही? आठवतंय का आपापल्या राहत्या खोलीच्या दारावर आपण आपलं भविष्यातलं पद पाटीच्या रूपानं झळकवायचात? तुमच्या घरच्यांपासून तुम्ही अनेक मैलांवर होता, पण घरापासून नाही. हे तुमचं घरच होतं की. आजूबाजूला नकळत रक्ताचे बनलेले किती जण आठवत आहेत आता तुम्हाला? मला चांगलं आठवतंय, तुमचे 2 ग्रुप्स असायचे, PG आणि UG. आता तुमच्या प्राध्यापकांचं मला माहित नाही, पण तुम्ही प्रत्येकानं भोगलेलं आणि भोगायला लावलेलं सगळं मी स्वतः पाहिलंय. अर्थात इतके प्रेमळ सिनियर्स कुठे पाहायला मिळणार. गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांना चांगलं राहण्यापासून ते शुद्ध इंग्रजी बोलायला शिकवलं ते या सिनियरिटीनं. म्हणजे घरातले मोठे जसे आपल्यावर संस्कार करत असतात
अगदी त्याच हक्कानं. आणि एकमेकांच्या वेळ प्रसंगी धावून जाण्यातही मागे पुढे पाहिलं नाही. एखाद्याच्या गर्लफ्रेंडसाठी मारामाऱ्या करणं ते एखाद्याच्या बहिणीच्या उपचाराकरता पैसे गोळा करणं, काहीही असो. याच टायटॅनिक मध्ये तुमच्यातल्या अनेकांनी तुमच्यातल्या नसलेल्यांना आसरा दिलाय. काय म्हणायचं बरं तुम्ही त्यांना? पॅरासाइट्स. मुंबईत ज्याला आसरा नव्हता, जमीन अंथरूण आणि आभाळ पांघरूण होतं, त्यांना निवारा दिलात तुम्ही. त्यातल्या अनेकांनी आज खूप मोठं नाव कमावलंय. आजकाल म्हणे तुम्ही त्यांना डॉक्टर पॅरासाइट या नावाने हाक मारता. चला आता पुढे जाऊ, तुमच्या आवडत्या ठिकाणी. ही वही पहा. आठवतंय का काही? कुठेतरी असेल बघा तुमचं नाव. खिसे तपासून घ्या. कदाचित आधीची उधारी द्यावी लागेल. अंडा पोहा, खारी मार्के बुर्जी, जगाच्या पाठीवर कुठेही न मिळणारे पदार्थ केवळ इथेच मिळणार. आमची शाखा कुठेही नाही. हे कॅन्टीन चालवताना तुमच्या स्वामी उमेश अण्णा किंवा शशी अण्णानं स्वतःच्या फायद्याचा कधीच विचार केला नाही. कमावले ते फक्त खिशात पैसे नसतानाही खाऊन पिऊन सुखी झालेले तुमचे चेहरे. आता पोटा पाण्याचा प्रश्न निघालाच आहे, तर चला जरा कोऑपरेटिव्ह मेस पाहूया. तुम्हीच सगळ्यांनी चालवलेली ही मेस, कमवा आणि शिका योजनेमध्ये चालवलेले पोल्ट्री शेड आणि दूधनाथ. पण मला खरं सांगा, मॅनेजमेंटचे पहिले धडे या सगळ्यातूनच शिकलात की नाही? मॅनेजमेंट वरून आठवलं, त्या महाराष्ट्र दर्शन, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया या टूर्स काय मॅनेज करायचात तुम्ही. मी त्यातच तुम्ही मॅनेज केलेल्या विशेष कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल बोलतोय. संसार व्यवस्थित मॅनेज होतोय ना आता? या कॉलेजनी मला माझ्या शिक्षणाबरोबर माझा जीवनसाथी दिला. तुमच्या सगळ्या खोडकरपणाचे ठसे उमटलेली एक जागा आहे, ओळखा पाहू, जिथे बसून तुम्ही हिरवळ पाहत असायचा सर्वार्थानं. पण एक गोष्ट कबूल करायला हवी, तुम्ही मुलींना कधी त्रास नाही दिला. आता कोणीतरी खवचट म्हणेल, आता आमच्या वेळेला मुली होत्याच कुठे तेवढ्या कॉलेजात. मुलींची संख्या अगदी कमी असायची. म्हणजे मी होते फर्स्ट इयरला, क्वाड्रस सेकंड इयरला, सिलू भगवागर थर्ड इयरला आणि अमृता पटेल फायनल इयरला. प्रत्येक वर्गात आम्ही एक एक होतो. पण ज्या होत्या तेवढ्यांना सुरक्षित वाटायचं कॉलेज. गुणी मुलांमुळे नव्हे, इथल्या प्राण्यांमुळे. रात्री अपरात्री स्टेशनला सोडायला येणाऱ्या कुत्र्यांनी त्यांना झेड सिक्युरिटीच्याही वरचं फिलिंग दिलं होतं. प्राण्यांचा अभ्यास करता करता त्यांच्या प्रेमात न पडलेला विद्यार्थी पाहिलाच नाही मी कधी. म्हणूनच की काय, ह्युमन ॲनिमल फॅशन शो वगैरे भन्नाट कल्पना येतात तुम्हा पोरांच्या डोक्यात. आणि हो बाळांनो, आता मुलींची संख्या मुलांपेक्षा वाढतीये. 2004 साली मुलींकरताही स्वतंत्र हॉस्टेलची सोय केली आहे. असं म्हणतात की वास्तू तथास्तू म्हणत असते. याच ॲम्फी थिएटरनं तुमच्या स्वप्नांना आभाळ दिलं. आठवत असेल ना सगळं? परीक्षा, लेक्चर्स, टेन्शन्स. इथं बसल्यावर अगदी राजभिंडे वाटायचा. आजही इथल्या वातावरणात मला तुमच्या हुशारीची चुणूक जाणवते. घुमतात इथं अजूनही तुमची वाक्य सिनेमातल्या फ्लॅशबॅक सारखी. माझ्या लाडक्यांनो, तुम्ही विसरला नाहीत ना? इथल्या बाकावरच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा तेव्हाचा निरागस चेहरा आजही तस्साच्या तस्सा डोळ्यासमोर येतो. आता त्यातले काही जण स्टुडंट्स चेअर मधून उठून टीचर्स चेअर मध्येही बसलेत म्हणा. पहिली लेडी स्टुडंट जी आहे कॉलेजची इतक्या वर्षातली, ती माझी मिसेस आहे. आणि ती इथं प्रोफेसर हेड ऑफ द डिपार्टमेंट होती फिजिओलॉजीला.
आणि तुमच्यातल्या कितीतरी जणांनी इथेच नैन मटक्का करून प्रेमाचा श्री गणेशा केला होता, तेही आठवतंय मला. इथली ही ऐतिहासिक घंटा तुमच्या पुढल्या आयुष्यातील यशाची नांदीच जणू. नांदीवरून आठवलं, तुमचं स्टेज आठवतंय का रे बाळांनो? तुमचं वर्षागीत, स्पंदन, कपिला, कविता, गाणी, नाटकं, आणि हो तुमचा गणेशोत्सव. कसला कल्ला करायचा तुम्ही. तर पूजा गणपती आणणे आणि स्थापना करणे, पूजा वगैरे, त्यावेळेला डॉक्टर अलूर होते. त्यावेळे ते आम्हाला फार प्रोत्साहन द्यायचं आणि ते पूजेला मग सगळं बसायचं आम्ही साजरा करायचो. काय एकेका लेजंड्सची भाषणं पाहिली आणि ऐकली आहेत तुम्ही. माजी राष्ट्रपती झैल-सिंग, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, नारायण राणे, सुप्रिया सुळे. दिग्गज कलावंत असे दिग्गज कलाकार, संगीतकार आपल्याकडे तेव्हा आलेले होते. तेव्हा ह्यांच्याकडनं अनेक चांगल्या शिकायला मिळाले. हेवा वाटायचा आणि वाटतो आजही इतर कॉलेजना माझा. तुम्हालाही तुमचा हेवा वाटायचाच की. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांना डे स्कॉलर्सचा आणि व्हायसे वर्सा, यांचा ट्रेनमधला ग्रुप आणि ह्यांच्या मैत्रिणी, ह्यात हॉस्टेलियर्सची घुसखोरी, तर त्यांची हॉस्टेलमधली धमाल आणि मुक्त जिंदगानी एन्जॉय करायला डे स्कॉलर्सनी घरी परीक्षेचं कारण देऊन केलेली थापमारी, त्यांच्या छुप्या पार्ट्या, स्पेशल सिनेमे ह्यांनी एन्जॉय करणे आणि यांच्या घरच्या डब्यातल्या भाज्या त्यांनी ताव मारून खाणे. सगळंच कसं एकमेकांना हवंसं. मला तुमचं आणखी एका बाबतीत अप्रूप वाटतं. एकीकडे तुम्ही तुमच्या ज्ञानवर्धिनीत 24 तास टिच्चून अभ्यास करायचा, आपली पुस्तकं, नोट्स आपल्या मागच्या वर्षीच्या मुलांकरता ठेवून द्यायचा, आणि दुसरीकडे समाजकार्यात भारी हिरिरीनं भाग घ्यायचा. तिकडे पलीकडच्या केईएम मध्ये कुठल्याही रुग्णाला रक्ताची गरज भासली तरी पहिला फोन इथंच यायचा. देशातली कुठलीही आपत्ती आपली समजून त्यासाठी जीव प्राण एक करताना पाहिलंय मी तुम्हाला. किल्लारीचा भूकंप, ओरिसातलं चक्रीवादळ, भुजचा भूकंप, एक ना अनेक, आणि आंदोलनांचं म्हणाल तर तीही एकापेक्षा एक सरस. हत्ती, घोडा, बैल, म्हशी, कुत्रे, मेंढ्या ह्या मंत्रालयावर मोर्चा म्हणून आमच्या सोबत सहभागी झाले होते. शेवटी हे आमचे पेशंट्स आहेत, त्यांना व्यवस्थित न्याय मिळावा, त्यांना चांगला डॉक्टर मिळावा म्हणून त्यांचा संप असं दर्शवण्याचा तो प्रकार झाला. आणि वेळ प्रसंगी अरे डेअरी सारखी अग्रेसिव्ह सुद्धा. त्या बाबतीत सिनियर्सची कानगोष्टी झाल्याच असतील तुमच्या. आजकालच्या तरुणांची सळसळती ऊर्जा योग्य प्रवाहात आणायचं काम अशी आंदोलनच करत असतात. तेव्हाच तर तुमच्यातल्या एका धडाडीच्या नेतृत्वाचं नाव इथल्या बाजूच्याच रस्त्याला दिलं जातं. मला एक गोष्ट सलतीये, हो, हे सगळं थांबतंय का रे कुठेतरी? आणि आता चला व्हॉलीबॉलच्या लॉर्ड्सकडे. तुम्ही पोरं तशी अभ्यासासोबत खेळातही हुशार. अगदी जागतिक दर्जाच्या स्पर्धांसाठीचं मूल्यमापन ह्याच ग्राउंडवर झालंय. थेट ऑलिम्पिक मध्ये पंच राहिलेले तुमचे राजमाने सर आठवतात का बाळानो? And the pipeline that runs parallel to toilet, it goes up. I decided to climb. I decided to hold those pipes and go on top. And friend of mine, Umakant Jadhav, he was standing down. He said, "Kishala jatos vegare? Why are you going?" And all. I said, "No, I feel like going." And then I started climbing. That is 4-story building. Yeah, 4-story building, and including that terrace, it is a 5-story building. So I started, I held the pipe and I started climbing up. And I was about to go up, and I just looked down. And Dr. Rajman is standing there. And that was one scary experience, I tell you. I was absolutely, shit scared from core of bottom of my heart. And I just looked down. I didn't know. I just started shivering because I know that this man will just thrash me now. And he just looked up. He said, "गपचूप आता वरती जा." ज्यांनी या मैदानाला
दिगंत कीर्ती आणि आंतरराष्ट्रीय ओळख दिली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते या मैदानावरच जगले. आजही सरांचा धीर गंभीर आवाज आठवला की डोळ्यांच्या कडा पाणावतात ना. राजमाने सरांना तुम्ही तुमच्या आठवणीतून कधीच पुसू नका, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे लेकरांनो. जाणारा जातो हे ऐकायला प्रॅक्टिकल वाटलं तरी तसं पचनी पडायला अवघड. तुम्ही नाही का पंख फुटले की उडून जाता घरट्यातून आभाळाला गवसणी घालायला. खूप मोठे होता. 1984 साली पहिला विद्यार्थी जो MPSC झाला तो A.T. कुंभार. आणि मग शिवाजी डांगेनं मळलेली वाट सोडून स्पर्धा परीक्षांच्या नव्या वाटेकडे नेऊन बऱ्याच लोकांचं भलं केलं. आजही त्याच आत्मीयतेनं तुम्ही सगळे लागेल ती मदत करत आहात. आता गोरेगावलाही नवं कॅम्पस आकार घेत आहे, अर्थात एखाद्या कुपोषित शिशूसारखं. त्याच्याकडेही जरा लक्ष असू द्या. आता आठवणींच्या या पेपरमधला शेवटचा प्रश्न. माझी आठवण येतच नाही का रे तुम्हाला? आज ज्या प्रेमानं जमला तसंच येत जा रे अधूनमधून. दूर गावाकडे राहणाऱ्या आईबाबांना आपलं मूल भेटायला आल्यावर जसं वाटतं ना, अगदी तसं वाटतंय मला आज. तुम्ही असे लांब लांब राहताना त्याचं वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. तुमच्यासारखे डोळे असते मला तर दाखवलंही असतं रडून. मला गरज आहे रे आता तुमच्या हाताची. जमिनीवर डोळा ठेवून लचके तोडायला येणाऱ्या लांडग्यांची भीती वाटू लागली आताच्या. तुम्ही जिथं खऱ्या अर्थानं उभे राहिलात तो मी आता तुमच्याकडे आधार मागतोय. बनाल ना माझी काठी, याल ना माझ्यासाठी. आता सवडीचं कारण देऊ नका बाळांनो. आवड असेल तर सवड मिळते ना. अरे गतवैभवाच्या खुणा कसल्या जपता, ते वैभव जपायचा प्रयत्न करा ना. लक्षात ठेवा, नाहीतर मी सुद्धा काही दिवसांनी फॉर्मॅलिन मध्ये ठेवलेलं स्पेसिमेन बनून राहीन. अचेतन. डॉक्टर आहात, मॅच्युअर्ड आहात. मला कुठलं इंजेक्शन द्यायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा.